नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 18 एप्रिल आणि 18 एप्रिलचे महत्त्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, दररोज आपण 20 प्रश्न घेत असतो जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला मदत व्हावी. कोणतीही परीक्षा असू दे, स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो, लक्षात असू दे. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वात शेअर करा, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला मदत होऊ शकते. आणि मित्र हो, आणखी एक व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, हिमालयन राज्यांना सहाय्य देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न खूप सुंदर होता. कालचा प्रश्न होता की हिमालयन राज्यांना सहाय्य करण्यासाठी कोणत्या योजने सुरू करण्यात आले, नाव काय, असं आपल्याला विचारलेलं आहे. तर उत्तर आहे प्राईड ऑफ हिल्स, हे त्याचं नाव आहे. आजचा पहिला प्रश्न, 7वा डस्ट लीग सराव 26 भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. तर उत्तर आहे उझबेकिस्तान देशासोबत करण्यात आलेला आहे. ठीक आहे, उझबेकिस्तान. इतर काही आपण सराव पाहूया. डस्ट लीग सराव सर्वांना माहिती आहे, भारत आणि उझबेकिस्तान, लक्षात ठेवा. पहिली आवृत्ती 19 स्वरूप वार्षिक आणि द्विपक्षीय सराव आहे, लक्षात ठेवा. भारताचे प्रमुख संयुक्त लष्करी सराव पाहिजे. सगळ्यात पहिला आहे दोस्ती. दोस्ती कोणासोबत आहे? भारत, श्रीलंका, मालदीव. वाळवंटी चक्रीवादळ भारत आणि संयुक्त अरब अमिराती. सूर्यकिरण भारत, नेपाळ, है ना. असू असू इंडेक्स भारत आणि ऑस्ट्रेलिया. विनबॅक्स भारत, व्हिएतनाम. अजय योद्धा आणि कोकण भारत, ब्रिटन, लक्षात ठेवा. पुढे स्लीनेक्स मैत्रीपूर्ण शक्ती भारत, श्रीलंका. सागरी शक्ती भारत, इंडोनेशिया. बोंगा सागर भारत, बांगलादेश. शक्ती वरून गरुड भारत, फ्रान्स. शक्ती आर्मीचा आहे, वरून नेव्हीचा आहे आणि गरुड एअरफोर्सचा आहे आणि तो भारत आणि फ्रान्स दरम्यान होतो. जिमेक्स धर्म गार्डियन, शून्य मैत्री, वीर गार्डियन भारत, जपान. युद्ध अभ्यास टायगर, ट्रम्पक जंगल वॉरफेअर भारत, अमेरिका. इंद्र आहे भारत, रशिया. मलबार भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया. खान क्वेस्ट मंगोलिया देशासोबत आहे. मैत्री भारत, थायलंड सोबत आहे. डॅगर भारत, किर्गिझिस्तान सोबत आहे, लक्षात ठेवा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात पीएम मित्रा मेगा टेक्सटाईल पार्कचे औपचारिक उद्घाटन झाले आहे. तर उत्तर आहे लखनौ मध्ये हरदोई येथे झालेलं आहे. ठीक आहे, पीएम मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क. तिसरा प्रश्न, 26 मोंटो कार्लो मास्टर जिंकल्यानंतर जॅनिक सिनर कोणत्या एटीपी रँकिंग स्थानावर परतला. तर उत्तर आहे पहिल्या स्थानावर तो परतलेला आहे. पुढे चौथा प्रश्न, बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद 26 मध्ये रौप्यपदक कोणी जिंकले आहे. बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद 26 मध्ये रौप्य पदक कोणी जिंकलेलं आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे आयुष शेट्टीने जिंकलेलं आहे. नेक्स्ट पाचवा प्रश्न, मंगोलियातील उलान बतार येथे झालेल्या व 26च्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत. पाहायला गेलं तर भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत, तर टोटली 16 पदके जिंकली आहेत. एकूण पदके 16, 5 सुवर्ण, 3 रौप्य, 8 कांस्य. महिलांमध्ये 10 पदके, 4 सुवर्ण, 2 रौप्य, 4 कांस्य पदक जिंकलेली आहेत. ओके. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 6वा, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 26 मधील जगातील सर्वात मोठ्या सायबर गुन्हेगारी केंद्राच्या यादीत भारताला कितव्या स्थानावर ठेवण्यात आलेले आहे. पाहायला गेलं तर भारताला कितव्या स्थानावर ठेवण्यात आले, तर उत्तर आहे 10व्या स्थानावर ठेवण्यात आलेलं आहे. कितव्या स्थानावर? 10व्या. इतर काही स्थान बघूया आपण. ठीक आहे. ओके. सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी असलेला देश स्वित्झर्लंड जगातील पहिल्या क्रमांकावर आहे. अन्न सुरक्षा निरीक्षणामध्ये अव्वल स्थान आइसलँडचा आहे. इंटरनेट बंद होण्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक नवोन्मेष निर्देशांक शीर्ष 38, भारताचा क्रमांक कितवा आहे? 38वा आहे, लक्षात ठेवा. आणि फर्स्ट कोण आहे? स्वित्झर्लंड. जागतिक दशकमध्ये भारत 13वा आहे, पहिला पाकिस्तान. जागतिक आळंदीमध्ये भारत 116वा, अव्वल स्थान फिनलँड. जागतिक आशिया उत्पादन निर्देशांमध्ये भारत 6वा आणि पहिल्या स्थानी चीन आहे.
हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत 75वा, टॉप सिंगापूर आहे. जबाबदार राष्ट्र निरीक्षक 26 मध्ये भारत 16वा, टॉप सिंगापूर. भ्रष्टाचार आकलन निरीक्षक भारत 91वा, टॉप डेन्मार्क. जागतिक फायबर पॉवर इंडेक्स 26 मध्ये भारत 4था, पहिला अमेरिका. ग्लोबल डिजिटल नॉमॅड रिपोर्ट 25 मध्ये भारताचा क्रमांक 38वा, पहिला क्रमांक टॉप स्पेन मध्ये. आशियाई ऊर्जा निरीक्षक 25 मध्ये भारत 3रा, जगात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. सगळे टॉप मध्ये आपण पाहिलेले कुठे कुठे आपला भारताचा क्रमांक लागतो. 7वा प्रश्न पाहतोय आपण. इंडिया एआय इम्पॅक्ट 26 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? ठीक आहे. इंडिया एआय इम्पॅक्ट लक्षात ठेवा, पॉईंट खूप महत्वाचा आहे. तर तो नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. शब्द जागतिक नाही तर इंडिया एआय इम्पॅक्ट आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न. सॉरी, काही परिषदा बघूया आपण. पहिली परिषद आहे क्वाड बैठक 25 भारत. दुसरी एआय इम्पॅक्ट समिट 26 भारत. ग्रीन हायड्रोजन समिट 25 आंध्र प्रदेश. इंडिया एआय इम्पॅक्ट 26 नवी दिल्ली. 5वा पॉईंट 25वी शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन समिट चीन. 6वा पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद लक्षात ठेवा भारत. G7 समिट 26 फ्रान्स. हू ट्रेडिशनल मेडिसिन ग्लोबल समिट नवी दिल्ली. 9वा पॉईंट आहे 8वी इंटरनॅशनल सोलार अलायन्स नवी दिल्ली. आणि 9वा पॉईंट एआय इम्पॅक्ट समिट 25 उत्तराखंड. आणि 26ची कुठे झाली? नवी दिल्ली. लक्षात ठेवा. पुढं नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय आपण. 8वा प्रश्न. 13 एप्रिल 26 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाची कोणती वर्षगाठ पाळण्यात आली? तर लक्षात ठेवा 107 वर्ष पूर्ण झालेली आहेत. किती? 2026 मध्ये 13 एप्रिलला किती वर्ष पूर्ण होतात मित्र? पॉईंट खूप महत्वाचा आहे. घटना खूप महत्वाची. 107 वर्ष पूर्ण होत आहे. डिटेल पाहूया. जालियनवाला बाग हत्याकांडाची प्रमुख तथ्ये. घटने तारीख 13 एप्रिल 1919 बैसाखी दिवस. स्थळ जालियनवाला बाग हत्याकांड बाग अमृतसर पंजाब सुवर्ण मंदिराजवळ. कारण ब्रिटिश सरकारने आणलेल्या दडपशाहीच्या रौलट कायद्याचा आणि दोन नेते सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी लक्षात ठेवा एका शांततापूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख गुन्हेगार ब्रिगेडियर जनरल रोझोनाल्ड डायर ज्याने कोणतीही पूर्वसूचना न देता जमावावर गोळीबार केला. 400हून अधिक लोक ठार झाले आणि 1200 जण जखमी झाले. या घटनेची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने हंटर आयोग स्थापन केला आणि परिणाम रवींद्रनाथ टागोर यांनी निषेध म्हणून आपली नाईटहूड पदवी परत केली. ठीक आहे. पुढे 9वा प्रश्न. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 26 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत? आपल्याला प्रश्न विचारला एकूण किती पदके भारताने जिंकलेली आहेत. ठीक आहे. 9वा पॉईंट पाहतोय. एकूण 17 पदके भारताने जिंकली आहेत. किती? लक्षात ठेवा 17 पदके. पहिला क्रमांक आहे इराण, दुसरा जपान, तिसरा चायना, चौथा किर्गिस्तान, 5वा इंडिया, 6वा उझबेकिस्तान. इंडियाचा क्रमांक जागतिक आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये 5वा क्रमांक लागतो आणि पहिला इराणचा लागतो. नेक्स्ट प्रश्न 10वा प्रश्न. जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो? प्रश्न विचारलाय. जागतिक वारसा दिन पाहायला गेलं तर 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. कधी? 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आपण पाहतोय 11वा प्रश्न. आशियातील सर्वात लांब वन्यजीव मार्गिका कुठे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे दिल्ली डेहराडून एक्सप्रेस वेवर आहे. लक्षात असू दे. नेक्स्ट क्वेश्चन 12वा. कलाई टू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे याचं मित्र हो पाहायला गेलं तर याचं सिंपलचं उत्तर आहे. आपल्याला ते सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. कुठला प्रश्न कधी येईल मित्र हो काही सांगता येत नाही. तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. कुठे? अरुणाचल प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन 13वा. माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले अमेरिकन गिर्यारोहक कोण आहे? तर उत्तर आहे जिम विटेकर आहेत. लक्षात ठेवा. 14वा पॉईंट. मॅरेथॉनमध्ये शिवनाथ सिंह यांचा विक्रम कोणी मोडला आहे? तर सावन लक्षात ठेवा बारवाल यांनी मोडलेला आहे. 15वा प्रश्न. लाईन स्टार 5 युद्धाभ्यास कोणत्या देशामध्ये झालेला आहे? तर पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यान हा युद्धाभ्यास झालेला आहे. 16वा प्रश्न. भारतीय नौदल कमांडर्स कॉन्फरन्स 26 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर पाहायला गेलं तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन 17वा. भारतातील पहिल्या स्वदेशी क्वांटम कॉम्प्युटिंग
टेस्ट बेड्सचे उद्घाटन कोणत्या राज्यात झालेले आहे? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यात झालेले आहे. कोणतं राज्य? आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा. 18वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 9 बळी घेणारा जगातील पहिली महिला क्रिकेटपटू लॉरा कॉन्डेन्सा कोणत्या देशाची आहे? तर उत्तर आहे ती ब्राझील देशाची आहे. कोणत्या देशाची मित्रो? ब्राझील देशाची आहे. 19वा प्रश्न, नझीर अहमदी नुकतीच कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर पाहायला गेलं तर ते इराण देशाचे आहे. कोणाचे? इराण देशाचे झालेले आहेत. सॉरी, इराण नाही मित्र हो, इराक देशाचे झालेले आहे. सॉरी मित्रांनो, इराकचे झालेले आहे. पुढे 20वा प्रश्न, 9वी हिंद महासागर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे मॉरिशस देशात सुरू करण्यात आलेली होती. आणि आजचा प्रश्न सर्वांसाठी, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी भारताच्या संविधानाची नवीनतम आवृत्ती कोणत्या भाषेत प्रकाशित केली? ऑप्शन आहे तमिळ, सिंधी, मराठी, हिंदी. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे, उत्तर काय असणार आहे. आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. सोमवारी आपण आपण रोजच्या आपापल्या वेळेनुसार युट्यूब चॅनलवरती करंट अफेअर घेऊया. ठीक आहे? ओके, धन्यवाद. आज आपण इथेच थांबू.